नमस्कार, मी सुरेंद्र आकुडे. जय महाराष्ट्राच्या महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या क्षेत्रात कोणते विकासाची कामं झाले, कुठल्या समस्या ज्या आहेत ते अजूनही ग्रासलेल्या आहेत, कुठल्या समस्या ज्या नागरिकांना वारंवार भेडसावत आहेत, या सगळ्या समस्यांचा आढावा आणि कुठले विकासाचे कामं झाले ते देखील या शोमध्ये आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत या शोमध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी होणार आहे. प्रश्न जाणून घ्यायचे आहे, त्या प्रश्नाची उत्तरं देखील आपल्याला या शोमध्ये जाणून घ्यायचे आहेत. माझ्यासोबत या शोमध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी. काय वाटतं तुम्हाला या मनपाच्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष भाजपकडे एक हाती सत्ता होती, कुठले विकासाचे कामं झाले? विकासाचे कामं तर कुठलेच झाले नाही, पण प्रस्थापितांच्या ह्याच्यातून आता यावेळेस जे तिकीट वाटपाचं ज्यावेळेस आता प्रकरण सगळं मीडियांच्या माध्यमातून समोर आलेलं आहे, म्हणजे ज्यांनी पक्षासाठी सर्वस्व दिलं अशांची उमेदवारी नाकारल्या गेली. म्हणजे तिथे फक्त पक्षपात हा पैशाच्या भरोशावर करण्यात आला. विकासाच्या मुद्द्यावरती कुठल्याच प्रकारचं नाही, रोजगार मिळावे नाही. त्याच्यामुळं यावेळेस तरी जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. नक्कीच यावेळी जनता जे भाजपला जागा दाखवणार. तुम्हाला काय वाटतं, कुठले विकासाचे कामं झाले, विकासाच्या मुद्द्यावर बोला? या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत होती, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विकास हा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठंच झालेला नाही. आणि ही जे सरकार आहे महानगरपालिकेमध्ये, जे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार होतं, तर हे एक व्यापाऱ्यांचं सरकार होतं. कारण त्या ठिकाणी महानगरपालिकेचं जे संकुल आहेत, व्यापारी संकुल आहे, त्या व्यापारी संकुलाचं 7 वर्षापासून भाडं थकीत आहे. 7 वर्षापासून 1 रुपयाही वसुली त्या ठिकाणी झालेले नाही. आणि 1 रुपयाप्रमाणे भाड्यानं ते दुकानं दिलेले आहेत. आणि ज्यांना ते दुकानं 1 रुपयाप्रमाणे भाड्यानं दिली ते 15,000 रुपये महिन्यानं ते भाड्यानं दुकानं दिलेले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये 1ही रुपयाची वसुली या ठिकाणी 7 वर्षात केलेली नाही. आणि म्हणून पालिकेमध्ये जे सरकार होतं भारतीय जनता पार्टीचं, हे व्यापाऱ्यांचं सरकार होतं. परंतु आता व्यापाऱ्यांचं सरकार होतं, 5 वर्ष सत्ता भाजपकडे एखादी राहिली आहे. विकास काय झाला अमरावतीमध्ये? कुठल्या समस्या ज्या आहेत ते अजूनही अमरावतीकरांना भासवतात? विकास तसा काही दिसत नाही आहे. आणि ज्या 5 वर्षात जी आपण परिस्थिती पाहतो आहे अमरावतीची, तसं नागरिकांच्या अपेक्षा फार कमी असतात. त्यांना शाळेच्या व्यवस्था बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर हातगाड्यांसाठी झोन केलेलं नाही. त्याच्यानंतर ट्रॅफिकची समस्या इतकी बेकार आहे. आता तुम्ही इरविन चौक पाहाल, म्हणजे रुग्णवाहिका जायला किती त्रास होतो, गोंगाट, प्रदूषण. त्याच्यानंतर जे दवाखाने ज्याची गरज, मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही. महानगरपालिकेचे दवाखानेसुद्धा सुदृढ झालेले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर हा अमरावती रेल्वे स्टेशनचा मुद्दा, हा विनाकारण काढलेला मुद्दा आहे. काही गरज नव्हती, ऑलरेडी सेटल झालेलं रेल्वे स्टेशन होतं ते. आणि त्याच्यात तुम्ही दुरुस्ती करू शकले असते, पण संपूर्ण घर उचलून दुसरीकडे नेणे याच्या खर्चाचं काय? नक्की महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की मनपा क्षेत्रात जे त्यांचे दवाखाने आहेत, महानगरपालिका क्षेत्रातले दवाखाने, ज्या त्यांच्या शाळा आहेत, त्यांचा विकास झालेला या ठिकाणी दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय विकास या ठिकाणी झाला, कुठल्या समस्या ज्या अजूनही कायम आहेत? एक हाती सत्ता होती आतापर्यंत, आणि एक हाती सत्तेमध्ये सांगितलं गेलं होतं की स्मार्ट सिटी अमरावतीला बनवण्यात येईल. स्मार्ट सिटी तर भरपूर दूरची गोष्ट आहे, परंतु जो कचरा, रस्ते, नाल्या याचीच अवस्था इतकी दुर्दैवी झालेली आहे की लोकांना त्याचा अक्षरशः त्रास होतो आहे. आणि महानगरपालिकेच्या शाळा किंवा महानगरपालिकेचे दवाखाने, आज कमीत कमी 9 वर्ष अगोदर जेव्हा इलेक्शन झालं होतं आणि ज्या शब्दांवर इलेक्शन झालं होतं ते शब्द कोणीच पाडलेले नाही आहे. आज रुग्णवाहिका प्रत्येक वार्डामध्ये असायला पाहिजे होती, प्रभागामध्ये असायला पाहिजे होती. शून्य काम आहे. आज नगरसेवक दिसत नाही. आणि आज जे ज्यांना तिकिटा दिलेल्या आहेत पार्टीनी, ते आयात केलेले नगरसेवक आणताय तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे स्वतःच्या पार्टीचे उमेदवार नाहीत का? तुम्ही आयात करून राहिले बाहेरून. आमच्या प्रभागामध्ये आयात केलेले उमेदवार तुम्ही दिलेले आहेत का? प्रभागामध्ये आमचे लोक नव्हते की जे तोड देईल किंवा जे हे करतील? तुमची काय वाटतं तुम्हाला विकासाच्या दृष्टीने? मागील 5 वर्ष भाजपाची पूर्ण एक हाती सत्ता असताना, त्यानंतरची 4 वर्ष प्रशासकीय राजवटीत भारतीय जनता पार्टीने अमरावतीत इतका विकास केला की प्रत्येक प्रभागात डम्पिंग ग्राउंड तयार करून ठेवले. कचऱ्याचा जागोजागी जारा वाढलेला आहे. तुम्ही समजू शकता, राजकमलचा उड्डाणपूल बंद, इतवाराचा उड्डाणपूल बंद. म्हणजे खेळाचे मैदान असो, शासकीय जागा असो, यांनी भूमाफियांना विकण्याचं काम या प्रशासकीय राजवटीत आणि यांची 5 वर्ष असलेल्या सत्तेत एवढंच यांचं काम केलेलं आहे. या मनपा क्षेत्रामध्ये केवळ कचऱ्याचाच मुद्दा नाही, रस्त्याचाच मुद्दा नाही, तर शिक्षणाचा आणि आरोग्याचा मुद्दासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. या समस्याचं निराकरण झालं, काय वाटतं? जे संबंधित 2 नगरसेवक होते माझ्या प्रभागामधले, त्यांच्याकडे आमदार आणि खासदार दोन्ही होते. जर एक
सुज्ञ नागरिक किंवा सुज्ञ नगरसेवक म्हणून जर त्यांचं कर्तव्य ते करू शकले असते, की आता जेव्हा आपण बाहेर बघतोय तर एक मॉडिफाय शाळा सगळीकडे प्रेझेंट होऊन राहिलेल्या आहे. जे नवीन पद्धतीने शाळा होऊन राहिल्या त्या आपण त्या महानगरपालिकेच्या मध्ये त्याच्यामध्ये फेरबदल करता आले असते. तुमच्याकडे खूप चांगला म्हणजे वेल एज्युकेटेड नगरसेवक होता आमच्याकडे. त्याचा कर्तव्य होतं की त्याच्या माध्यमातून तू मनपाला नवीन एक आयाम देऊ शकला असता, एक नवीन आकार देऊ शकला असता. पण ह्यांचं कसं, यांना काही देणं घेणं नाही आहे. 5 वर्ष हे करतात, सगळे करतात आणि मग निवडणूक आले का समोर येतात. आता माझ्या वार्डातला आणखी एक मुद्दा सांगायचा म्हटलं तर तुम्ही घेतला नाही मला प्रश्न, पण मला सांगू असं वाटतं की माझा जो प्रभाग आहे ना तो पूर्ण जंगलाला वेढलेला आहे. मंगलधामपासून छत्री तलावापासून ते SRP कॅम्पसमध्ये हा सगळा जो प्रभाग आहे ना तो जंगलामध्ये आहे आणि अक्षरशः बिबटे त्या लोकांच्या दारापर्यंत येतात. आज आपल्याकडे आमदार खासदार असताना नगरसेवक असताना नगरसेवकाचं कर्तृत्व असतं, कारण आपल्या प्रभागाचा जो काही नक्षा असतो ना तो त्या नगरसेवकाला माहीत असतो. त्या नगरसेवकाचं कर्तव्य असतं की त्यानं तिथलं म्हणजे ती बाजू मांडायला पाहिजे होती. तर माझ्या एरियामध्ये सत्ता देशात आहे, महाराष्ट्रात आहे, मात्र असं असताना जिल्ह्याचा विकास झालेला नाही. काय तुमची भूमिका आहे? जिल्ह्याचा विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही. जिल्ह्याचा विकास झालाच आहे आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रात जेव्हापासून आमदार सुलभाताई खोडके या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या तेव्हापासून त्यांनी या महानगरपालिका क्षेत्रात अनेक पद्धतीचा विकास केला आहे. भारतीय जनता पार्टीसोबत आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी पुढाकारानं सत्तेत जाण्यासाठी जो निर्णय घेतला, फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराचे असूनसुद्धा सत्तेत जाऊन लोकांचे कामं झाले पाहिजे म्हणून भाजपमध्ये त्यांनी युती केली आणि या शहराला विकासाची गती देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. आज महत्त्वाचा विषय सांगितला पाहिजे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा योजना 900 कोटीची. भारतीय जनता पार्टी त्या महायुतीमध्ये गेल्यानंतरच तो राज्य शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि 900 कोटी रुपये मंजूर करून अमरावती शहराची पुढची 30 वर्षाची पाणीपुरवठा योजना खऱ्या अर्थानं अंमलात आणली. याच्यासाठी महायुतीत जाणं गरजेचं होतं. त्यानंतर आरोग्याच्या संदर्भातला विषय सांगितला. सुपर स्पेशालिटी, डफरीन हॉस्पिटल, इरविन हॉस्पिटल, अतिशय त्यांच्याकडे काय नेमकं विजन आहे ते पण जाणून घ्या. प्रश्नांचा भडीमार या ठिकाणी होणार आहे आणि सर्व प्रश्नांची उत्तर जे आहेत निश्चितच भाजपला द्यावं लागणार, कारण की भाजपने जे आहे ते 5 वर्ष सत्ता जी या ठिकाणी भोगली आहे आणि याच 5 वर्षामध्ये विकासाचे मुद्दे, एकच विकासाचा मुद्दा नव्हे तर नागरिकांच्या अनेक समस्या, शिक्षणाचे मुद्दे आहेत, आरोग्याचे मुद्दे आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जे आहे ते भाजपला द्यावं लागणार आहे. अनेक प्रश्न झाले, सांगा उत्तर. स्वाभाविकच आहे, प्रश्न राहणार आहेत आणि पहिली होते आताही आहेत. त्यातल्या 2 विषय एक आहे की मागच्या याच्यात व्यापाऱ्यांची सत्ता होती त्यावेळी बसपाचे अध्यक्ष भाजपचे नगरसेवक होते, तर त्यांनी तो प्रश्न का सोडवला नाही हे तर त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यामुळे त्या प्रश्नात काही दम आहे असं मला वाटत नाही. राहिला विषय कचऱ्याच्या डम्पिंगचा, जो काँग्रेसच्या लोकांनी उभा केलेला प्रश्न आहे. काँग्रेसचे आमदार असताना, मंत्री असताना ज्या ठेकेदाराशी 15 वर्षाचा करार केला कचरा उचलण्याचा, तो ठेकेदारही काँग्रेसचा आहे, करणारी काँग्रेसचे आहे. 15 वर्षासाठी प्रश्नाचं उत्तर काँग्रेसला द्यावं लागणार आहे. ठेकेदार काँग्रेसच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन तुमच्याकडे येतोच मी. त्यामुळे तो काँग्रेसचाच विषय आहे, तो काँग्रेसचाच विषय आहे. आणि राहिलं विकासाचा मुद्दा, तर मोदीचं सरकार, आमचे लोकप्रिय पंतप्रधान देशाचे केंद्रात आहे, राज्यात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे. दोघंही विकासाची कामं करतात. ट्रिबल इंजिनचं सरकार कॉर्पोरेशनमध्ये आल्यानंतर त्याचा जबरदस्त फायदा होईल. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी झाला आहे की मानपा क्षेत्रातले जे दवाखाने आहेत ते इतर दवाखाने तुलनेत त्या ठिकाणी डॉक्टर नसतात, मेडिकल औषधी उपलब्ध नसतात. शिवाय ज्या खाजगी शाळेच्या तुलनेत मनपाच्या शाळा का मागे पडतात असा प्रश्न या ठिकाणी झाला, तर उत्तर आपल्याला द्यावं लागेल. सर्वांगीण विकास करणं हेच भारतीय जनता पक्षाचं नेहमीचं धोरण आहे आणि दिवसेंदिवस शिक्षण प्रणाली ती बदलल्या जात आहे. लोकांचा जो इंग्रजी शिक्षणाकडे कल आहे, महानगरपालिका ह्या मराठी शाळा होत्या, काही भागांमध्ये उर्दू शाळा होत्या आणि म्हणून लोकांचा कल तिकडे आल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या तिकडे कमी होत आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणात आत्तापर्यंतच्या शैक्षणिक धोरणामध्ये दुर्लक्ष झालं. मात्र आता राज्य शासनाने त्यामध्ये लक्ष घालून आमच्या महानगरपालिकेचे शिक्षणसुद्धा आहे इंग्रजीमध्ये दिलं गेलं पाहिजे, तिथेसुद्धा कॉन्व्हेंट शिकवल्या गेले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं धोरण आता आमच्या राज्य शासनाने आखलेलं आहे. स्थानिक आमदार रवी राणा यांचा पक्ष आहे, त्यांची नेमकी काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊ. का भाजपसोबत असते प्रश्न या ठिकाणी झालेत, आपण सातत्यानं भाजपसोबत राहतात. विकासाच्या मुद्द्यावर काय विकास या ठिकाणी झाला, आपण सातत्यानं भाजपला समर्थन देत आहे. कुठले विकासाचे मुद्दे क्षेत्रात झाले? युवा स्वाभिमान पार्टी फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी महानगरपालिका निवडणूक लढवणार आहे आणि जे आदरणीय आमदार रविभाऊ राणा यांनी बंडेरा मतदारसंघामध्ये जो विकास केला, त्यानंतर युवा स्वाभिमान पार्टीच्या खासदार असलेल्या नवनीतजी राणा यांनी त्यांच्या कार्यकाळात जो विकास केला,
त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहे. शिक्षणाचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. मनपाच्या क्षेत्रात असलेल्या ज्या शाळा आहेत त्या खाजगी शाळेच्या तुलनेत टिकत नाही. भाजपची सत्ता असताना त्या ठिकाणी कुठेतरी विकास त्यांनी केलेला दिसत नाही. नाही, भाजपला नुसतं पैसे देऊन घेतलेल्या शाळाच पाहिजे होत्या. आणि आताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की बसपाचे नगरसेवक तेव्हा भाजपमध्ये होते आणि व्यापाऱ्याचं सरकार असताना त्यांनी का बरोबर प्रभागाचा विकास करून नाही दाखवला. तर त्याच्यात कसं होतं, ते जेव्हा त्या सत्तेत होते आणि भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, वास्तविक पाहता ते बसपाचेच होते, पण त्यांना विकास दाखवला होता की आपण अशा पद्धतीचा विकास करू, आणि ते करू नाही शकले. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की व्यापाऱ्यांचं सरकार आहे, आपल्यासारखं जनसामान्यांचं सरकार नाही आहे. मनपा क्षेत्रात पार्किंग झोन अजूनपर्यंत उपलब्ध नाही. काय वाटतं तुम्हाला? यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि येथील प्रस्थापित आमदार हे नेहमी विकासामध्ये किंवा पार्किंगच्या मुद्द्यामध्ये किंवा अनेक मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करतात. त्यामुळं हा मुद्दा निकालीच निघू शकला नाही आणि हा निघणारही नाही. पार्किंगचा मुद्दा हा कायम राहील. आणि राहिलं, याच्या आधी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी बसपाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये होतो, कारण की आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्ष हा विकास करेल. मला कुठं माहीत आहे हा भकास करेल. भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थानं अमरावतीकरांची तहान भागवण्यासाठी 850 कोटीची पाण्याची योजना आणलेली आहे. नुकताच माननीय मुख्यमंत्र्यांनी अंबादेवी विकासाचा जो उपक्रम घेतलेला आहे 200 कोटीचा तो प्रकल्प घेतलेला आहे. आणि ज्या खऱ्या अर्थाने रोड जे झालेले आहे, सुंदर रोड, आणि नुकताच अमरावती महानगरपालिकेला स्वच्छ समृद्ध अमरावतीचा पुरस्कार जो मिळालेला विकास मुद्दे सांगतो साहेब गुडे साहेब, मनपाचे विकास मुद्दे सांगतो. काल माननीय तुमच्याकडे पण येणार आहेत, त्यांचे प्रश्न घेतोय. ऐकायची सवय ठेवा. ऐकून घ्या ताई, ऐकून घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणामध्ये पर्यावरणपूरक योजना, वाहतूक धोरण ठरवलेलं आहे. या ठिकाणी डिवायडर, सुलभ शौचालय, पार्किंग एरिया, स्मार्ट आणि इंटेलिजंट वाहतूक प्रणाली, ह्या सगळ्या बाबतीत राहिलेल्या भुयारी गटन योजनेसाठी 256 करोड रुपये या ठिकाणी भाजपने अख्ख्या विकासाचा पाडा या ठिकाणी वाचून दाखवलेला आहे. विकासाचा पाडा जो आहे तो भाजपने या ठिकाणी वाचून दाखवला आहे. काय वाटतं? अमरावतीमध्ये जे वेलकम पॉइंट आहे तिथे लॅट्रिन बाथरूम बांधलेलं आहे, मग ते बंद का पडलेलं आहे? मग यांनी कोणती सुविधा महिलांसाठी सुरू केलेली आहे? तिथे महिलांना त्रास होतो बाथरूमसाठी. माणसांसमोर जाऊन बसणार आहेत का महिला बाथरूमसाठी? हा प्रश्नाचं उत्तर यांनी द्यायला पाहिजे. महानगरपालिकेचं काम आहे जनतेच्या सर्वसामान्य प्रश्न सोडवणं. आता महिला या ठिकाणी बोलत होत्या की एक साधं प्रसाधनगृह नाही हो, पुऱ्या एवढ्या मोठ्या नगरात, एवढ्या मोठ्या महानगरात. मी खासदार असताना पहिलं प्रसाधनगृह गांधी चौकात आम्ही बांधलं. मी खासदार असताना आजच सुरू आहे. मी खासदार असताना पहिलं पार्किंग हे महानगरपालिकेत उभं केलं. तेव्हापासून या शहरामध्ये एकही पार्किंग हे उभे करू शकले नाही. एकही प्रसाधनगृह महिलांसाठी उभं करू शकलो नाही. एवढं मोठं मार्केट आहे, किती कुटुंबना होते. म्हणजेच यांचं फक्त मतं घ्यायची, नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. माझ्यासोबत काही युवा पिढी देखील आहेत, त्यांचं नेमकं काय मत आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काही युवा पिढी माझ्यासोबत आहे. काय वाटतं तुम्हाला? अमरावती शहरातील जे खरंच शहराकरिताचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यापासून BJPनी पूर्णतः हात काढलेला आहे. त्यांनी जर 5 वर्षामध्ये, त्याच्यानंतर 4 वर्षामध्ये प्रशासनामध्ये जर काम करायचं असतं तर दिसलं असतं काम रस्त्यावरती. त्यांना रोड शो करायची गरजच नसती. रोड शो कशासाठी केला काल? बाहेरच्या गावातले खेड्यातले आणले 300 रुपये रोजांनी बाहेरच्या गाड्या, तुम्हाला दिसत नाही. ह्या कोणता विकास आहे? तुम्हाला दाखवायचं काय होतं शहराला? या ठिकाणी लघु व्यापाऱ्यांसाठी काही झोन व्हावं, बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार यासाठी आंदोलन केले गेले. तुमचा काय नेमका मुद्दा आहे? अमरावती महानगरपालिकेमध्ये लहान व्यापाऱ्यांचा कुठेही विचार केला जात नाही. हायकोर्टाने जे आदेश दिलेले आहे मोठमोठे संस्कूल पाळण्याचे, ते पाळल्या जात नाही, परंतु गरीब हॉकर्सवर नेहमी कारवाई होते. आणि हे कारवाई जेव्हा होत असते, कोणताही राजकीय पक्ष आम्हाला सपोर्ट करत नाही, आमच्यासाठी धावून येत नाही. आमच्या पोटासाठी आम्हाला धावावं लागते. जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा पण धावले नाही आणि आता नाही आहे तरी पण धावत नाही. विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा मी भाजपकडे जातोय. आरोपाचं राजकारण या ठिकाणी चालतंय आणि प्रश्नांचा भडीमार जो आहे या ठिकाणी चालणार आहे. बोला. आत्ताच सिद्धार्थ भाऊंनी सांगितलं की आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले. आज MIDCची अवस्था पाहिली तर किती मुलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने रोजगार मेळावा 2 महिन्यापूर्वी घेतला.
आणि एका दिवसात 38 कंपन्या आणून आम्ही जवळपास 800 मुलांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. एकाच ठिकाणी एकाच दिवशी 541 पोरांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिल्या. हे आम्ही करू शकतो तर हे का नाही करू शकत? मी जेव्हा जॉब फेअर घेतला होता साहेब, 800 नाही 4,778 मुलांना नोकऱ्या दिल्या होत्या. अमरावती टेक्स्टाईल पार्क आणला आणि PM मित्राच्या स्वरूपात 2 ते 2.5 लाख लोकांना डायरेक्ट रोजगार मिळून राहिला. हे आमच्या भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचे लोक म्हणजे महिला आमच्या त्यांचा त्रास आहे त्यांना, परंतु त्या ज्या आरोप करतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आमच्यासोबतच राज्य करतात आहे आणि याच्या आधी मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे आरोप करायच्या आधी त्यांनी थोडासा विचार करावा असा मी त्यांना सांगतो. ते चुकीचे आरोप करतात आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, त्यावेळी खऱ्या अर्थाने शिंदे साहेबाचं सरकार आलं. आता हे उत्तर आरडाओरडी करतात, पण शिंदे साहेबाचं सरकार आलं, शिंदे साहेबांनी पैसा दिला ते त्यांना माहीत नाही आहे. त्या काय बोलतील? शहराचा तो विकास झाला नाही, बेरोजगारी वाढली आणि खून डकेटी वाढली. हे BJPच्या काळात झालेली आहे. हे कोण करणार आहे? याच्यावर काय अपेक्षा आहे? काहीच नाही, फक्त कागदी घोडे चालवा. पण याच्यावर काहीच चालवलं नाही आहे BJPनं. फक्त सत्तेधाराचा पक्षाचा मात चढलेला आहे. चला, बसपाकडे नवीन विजन काय सांगा? या ठिकाणी आपापसात हे विकासात आता नवीन विजन तुमच्याकडे काय आहे? आमची सत्ता महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता आली तर संपूर्ण शहरामध्ये येणार आहे का? विजनचं महत्व आहे. अहो, तुमचे तरी पूर्ण येणार आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे तरी पूर्ण येणार आहे का? काँग्रेसचे तरी पूर्ण येणार आहेत का? या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, बहुजन समाज पार्टीचे 12+ नगरचौक या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येणार आहे. आणि या ठिकाणी काँग्रेस असो, BJP असो का राष्ट्रवादी असो, या पक्षाला बहुजन समाज पार्टीशिवाय सत्ता हे करता येणार नाही, स्थापन करता येणार नाही. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी महानगरपालिकेत BJPची सत्ता असताना सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या. म्हणजे यांचं काय, प्रायव्हेट शाळांना महत्त्व दिलं. म्हणजे गोरगरिबाचे विद्यार्थी जाईन कुठं शाळेत? आमचं सर्वात पहिले महानगरपालिकेत सत्ता कोणाचीही बसो, आमच्या सहमतीशिवाय सत्ता बसणार नाही. बहुजन समाज पार्टीच्या सहमतीशिवाय सत्ता बसणार नाही. आमचं एकच धोरण राहील, पहिले महानगरपालिकेच्या शाळा सुशोभित करा, तिथं विद्यार्थ्यांना पहिले तशा पद्धतीचं घडवा आणि नंतर प्रायव्हेट शाळेची परवानगी घ्या. नाही तर प्रायव्हेट तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत आहे, तुम्हाला उत्तर द्यावं लागते. आता अमरावतीमध्ये कचऱ्याचा विषय होता. 9 वर्षापासून इलेक्शन झाले नाही. 5 वर्षाचे नगरसेवक होते. 5 वर्षाचा त्यांचा टर्न संपला. सत्ता महानगरपालिकेच्या हाती गेली, आयुक्तांच्या हाती गेली. आयुक्तांनी जे सुरुवातीचे 5 वर्ष तुमच्याकडे होते, त्यावेळेचा नेमका काय विकास झाला? आताची गोष्ट 8 वर्षात तर भरपूर पाणी वाहून गेलं खालून, पुलाच्या खालून. आता 8 वर्षात 9 वर्षात भरपूर पाणी वाहून गेलं. आता जे आहे ह्या 4 वर्षात तो धिंगाणा झाला आहे शहराचा. जो शहराचा तुम्ही बोलू देता काय? या ठिकाणी बोलू देता काय? आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन कामं करणारे आहोत. या ठिकाणी फक्त आणि फक्त 2 आमदारांचं ऐकलं जाते. या ठिकाणी महानगरपालिकेचा निधी पूर्णपणे आमदारांना दिला जाते. 4 वर्षापासून या ठिकाणी महानगरपालिकेचे निवडणूक लावू दिली नाही. निधी सुद्धा पडवला जातो. एक मिनिट. हे विरोधी पक्ष जे एवढा कल्ला करत आहे ना, तर यांच्याजवळ उमेदवारी नव्हते महानगरपालिकेमध्ये उभे ठेवण्याकरता. इतकी खराब कंडिशन या ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीमध्ये सगळ्यात जास्त गर्दी हा विकास केलेला आहे. आमदार वैभव राणा यांनी हा विकास केलेला आहे या 9 वर्षात. आता हे जे ठेकेदाराचा विषय मग यांनी घेतला होता, ऐका, 9 वर्षाचा ठेकेदार तुमचेच असं त्यांचं मत आहे. यांचा जो आरोप आहे, 9 वर्षापासून यांची सत्ता आहे आणि हे लोक म्हणतात आमचा ठेकेदार आहे. आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात गेलो, आमची हायकोर्टात तारीख चालू आहे. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जागा विकल्या गेल्या, त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो. आमची अगर धमक आहे, यांच्यात धमक नव्हती का? त्यावेळेस 9 वर्ष पहिले रद्द करायचा ठेका, आम्ही ठेका रद्द करण्यासाठी गेलो. प्रशासकीय राजवटीत 243 कोटीचा ठेका आणखी आमच्या उरावर लादण्यात आला. मी प्रभाग क्रमांक 2ची उमेदवार आणि आम्हाला फक्त एकच पाहिजे, मोठ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये जसं हॉकर झोनसाठी येल्लो पट्टा असतो, तो येल्लो पट्टा आमच्यासाठी व्हावा आणि आमच्या सर्व हॉकर्सला न्याय मिळावा. आम्ही सर्व प्रस्थापिकांच्या त्रासाला कंटाळून गेलेलो आहोत दादा. अतिक्रमण बाहेर उभं राहतं त्याच्यावर कोणी कारवाई करत नाही, परंतु एखादा गरीब व्यक्ती जेव्हा ठेला लावतो त्याच्यावर कारवाई करतात. दुसरी गोष्ट, आज इथे शिवाजी महाराजांचा जेव्हा अपमान झाला तेव्हा BJPचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही. तिसरी गोष्ट, शक्ती महाराजांचा अपमान केला तेव्हाही BJPचा नेता रस्त्यावर उतरला नाही. का बरं?
अमरावतीची जनता विचारणार आहे आणि ते आता महानगरपालिकेत दाखवणार आहेत. आणि जनता मुद्दा या यांचा जो ठिकाणी प्रश्न गाजतोय. होता- काय वाटतं? दादा, यांचा जो प्रश्न होता तुम्ही इथे एकीकडे सगळ्यांना म्हणता की आम्ही सबका साथ सबका विकास हा शब्द जेव्हा बोलता, जे आज बेरोजगार, आज आपल्या इथं सरकारी नोकऱ्या मागल्या 10 वर्षात तरी टोटली बंद झाल्या, असे कितीतरी उद्योग म्हणजे हे आहे बेरोजगार असे पडलेले का ज्यांना रोजगाराची गरज आहे, मग ते छोटं मोठं काही करते. तर इथल्या ज्या प्रशासनाला आज कितीतरी म्हणलं केंद्रामध्ये बीजेपीचे सरकार आहे, तिथून जर काही आदेश झाले तर बेरोजगारांसाठी इथं तुम्ही एखादा हॉकर झोन जर काढून दिला तर ॲटलीस्ट त्यांना जर काही सुविधा करून दिली तर नक्कीच मला वाटते की त्या लोकांना काहीतरी रोजगार मिळेल. अमरावतीमध्ये जे रेल्वे स्टेशन आहे तिथे 5 स्टार हॉटेल बनवण्यासाठी शासन यांना जागा देते, हे 100 वर्षासाठी, पण हॉकर झोनसाठी जागा देत नाही. अमरावतीचं रेल्वे स्टेशन विकलं, ते जे पूल बांधून आले आता अजून रेल्वे स्टेशन पूर्ण विकणार आहे. फारेटच्या जागा यांनी गिळून टाकल्या. अरे किती गिळाल का, भस्मासूर झालाय का तुम्हाला? काहीतरी गरिबासाठी सोडा. एक आहे हॉकरचा विषय, दुसरा पार्किंगचा विषय, तिसरा विषय हे जे सत्ता जेव्हा आपण 6 वर्ष भोगली तेव्हा हे मुद्दे आपल्याला घेता आले नाही एक का? मिनिट, हे ते तीन विषय आहेत. या 3 विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट विजन आहे. येणाऱ्या काळामध्ये ही जी सत्ता आम्हाला आता 5 वर्षासाठी मिळेल, या सत्तेच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने आम्ही हॉकर झोनही उभे करू, आम्ही पार्किंगच्या मल्टी स्टेट ही सत्ता पुन्हा भाजपला मिळणार असं त्यांचं मत आहे. हॉकर झोनचा मुद्दा जो महत्वाचा आहे, भाजपची प्रत्येक वेळ आश्वासन देताना खोटं बोलतात. लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो किंवा महापालिकेची निवडणूक असो, प्रत्येक वेळ आम्ही करणार आहे यांनी काय केलं हे सांगण्यासाठी यांच्याजवळ काही नाही आहे. आज अमरावती शहरात जे लहान मुलांची खून दिवसाढवळ्या खून होत आहेत, म्हणजे मागच्या 7 दिवसात 7 खून झालेले आहेत. त्याच्यानंतर MD, ड्रग्ज, गांजा याचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यावर कुठलाही लोकप्रतिनिधी अंकुश का बरं नाही की यांचा या धंद्यांना छुप अभय आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की गुन्हेगारचं प्रमाण वाढतंय. अंकुश कुठेतरी प्रशासनात दिसत नाही. मी बोलून राहिलो होतो, तुम्ही बोलू नाही दिलं. ड्रगच्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या त्यांच्याच प्रश्न, आम्ही तातडीने कंप्लेंट आल्याबरोबर CPची ट्रान्सफर करून नवीन CP, कडक CP आणला आहे. तो त्याच्यासाठीच आणला की हे याच्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे अमरावतीत भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. मेडिकल कॉलेज राणासाहेबांनी यांना बौद्ध समाजासाठी आजपर्यंत कोणत्या खासदारानं नाही आणलं. मेडिकल कॉलेज कोणत्या खासदारांनी नाही आणलं, कोणत्या आमदारांनी नाही आणलं. विषपरा भवन 4 एकरमध्ये आमदार रविभाऊ यांनी आणलं. अमरावतीतले युवक हे आता जमिनीवरचे चालक राहणार नाही, तो विमानाचे चालक बनणार आहे. आपल्या भगिनी या हवाई सुंदरी बनणार आहे. हा अमरावतीचा स्तर वाढलेला आहे. स्थानिक मुद्द्याचा बोला, महानगरपालिका आहे, स्थानिक मुद्द्यासाठी बोला की तुम्ही महानगरपालिकेमध्ये काय करू शकाल. तुम्ही हे सांगून राहिला IT पार्क करू, हे करू, पण तुम्ही ज्यावेळेस युवकांचे काय मुद्दे आहेत? युवकांचे मुद्दे सगळे बेरोजगार पडलेले आहेत. 1.5 लाख नोकऱ्या महाराष्ट्र सरकारमध्ये 1.5 लाख नोकऱ्या ह्या काय म्हणते त्याला मंजूर आहे. पण हे सरकार जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं जे महायुतीचं जे सरकार आहे हे त्याला मान्यता देऊन नाही राहिलं. मागच्या 10 वर्ष झाले जे युवक आहे ते बेरोजगार पडले नुसतं. बेरोजगारीचे मुद्दे जे आहेत तितकेच महत्वाचे आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, जो सत्तेत आहेत ते दोनही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकास झाला असता तर यांना या भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सत्ता होती, आणि खरा विकास जर झाला असता तर यांना उमेदवार आयात करायची वेळ यावर आली नसती. या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर विकास करून घ्यायचा असेल तर बहुजन समाज पार्टीशिवाय या शहराला पर्याय नाही. सुरेंद्र, शहर विकाले काढला भाजपनं. शहर विकाले काढलाय भाजपनं. तिकडं नाशिकमध्ये तपोवन विकाले काढलं. आलं का लक्षात? इथं अमरावतीमध्ये रेल्वे स्टेशन विकाले काढलं. वर्ध्यामध्ये हॉस्पिटल विकाले काढलं. अदानीचं हॉस्पिटलसोबत पार्टनरशिप झाली. भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत जेवढे आश्वासन दिले, 14 मध्ये माननीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्याचा कर्ज माफ करतो, दुप्पट भाव करतो. आजपर्यंत शेतकऱ्याला दुप्पट भाव भेटला नाही. सगळं खातं विकून खा अशी यांची स्ट्रॅटजी आहे. तिकिटा विकण्यापासून तर जमिनी विकण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. आपण बघितलं असेल की जो रेल्वे पुलाचा मुद्दा आहे, म्हणजे रेल्वे स्टेशनचे जे रेल्वे पुलाचं जे ऑडिट झालेलं आहे ते ऑडिट झालं आहे अशा संस्थेकडून की या संस्थेचे अध्यक्ष हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. म्हणजे हा त्यामध्ये काहीतरी एक घोळ संशय निर्माण होतो. त्यामुळे ह्या स्टेशन बंद करण्यामागे जे ऑडिट दिलेलं आहे
काहीतरी मोठी त्याच्यामागे कॉन्स्पिरसी नाही, असं सगळं अमरावतीकरण संशय आहे आणि हा संशय भाजपवरच आहे. जमिनी विकल्या जातात. मल्टिप्लेक्सची अमरावती नवादे मल्टिप्लेक्सची 300 कोटी रुपयाची जागा महानगरपालिकेने फक्त 12 कोटी रुपयात विक्री काढली होती. आम्ही त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलेलो आहे, अजूनही तारीख सुरू आहे, ते पेंडिंग केलं. नवसारी स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स त्या जागे आजही स्पोर्ट्सचं आरक्षण असताना त्या जागेवर मोठं एवढं भव्य दिवस कॉम्प्लेक्स बांधलं. तिथे भाजपाचे आमदार त्या मार्केटला NOC मिळाली नाही आहे, पण दीपावली उत्सवचे कार्यक्रम घेतात. अमरावती शहरातल्या उद्यान, खेळाचे मैदान या लोकांनी फक्त भूमाफियांना विकण्याचं काम केलं आहे. आताच कारस्थान एक नवीन रेल्वे स्टेशनच्या बाबतही त्यांनी तोच केला. नेहरू मैदानावर सुद्धा हाच प्रकार यांनी घडून शहरातले उद्यान आणि मैदान देखील विक्री करण्याचा आरोप जो या ठिकाणी होतोय, उत्तर भाजपला द्यावा लागेल. एक मिनिट, रेल्वे स्टेशनच्या बाबतीतला अतिशय महत्त्वाचा विषय आहे. उद्यान आणि मैदानाबद्दल ते बोलले. पहिले रेल्वे स्टेशनचा विषय. पहिलं म्हणजे तो एक व्यक्तिगत प्रपोजल ठेवलं गेलं होतं. सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे आणि सरकार निर्णय घेतलेला नाही आहे. आमचा भारतीय जनता पार्टीचा त्याला सपोर्ट नाही आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन तिथेच राहणार आहे आणि त्याची सुधारणा होणार आहे. चुकीचे आरोप काँग्रेस करते आहे. व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामुळे विषय राजीनामाची गोष्ट नाही आहे. एक राहिला एक मिनिट त्याच्यामुळे जे चुकीचे आरोप काँग्रेस करते आहे ते बेसलेस आरोप आहे, त्याच्यावर काही अर्थ नाही. आणि जे उद्यान आणि याचे विषय सांगितले ते अत्यंत चुकीचे आरोप आहे. त्यांच्या जो कागद असतील तर त्यांनी दाखवा. मी विशाल लक्ष्मणराव बोरखडे, मी अंबापेठ गोरक्षणमधून उभा आहे. तर मी स्वतः BTech ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. तर ताईंनी जो प्रश्न मांडला राजकमलचा, तो आंबा नाल्याचा, माझा जर पवारसाहेबाच्या पक्षावर जर मी निवडून आलो तर माझं पहिलं काम आहे स्वतः तो आंबा नाला साफ करून तो त्याला स्वच्छ करून त्याला लँडस्केप इरिगेशन झाडं चांगलं स्वच्छता करणार आहे स्वतः मी. आणि महिलाचा जो प्रश्न आहे स्वच्छता ते पहिलं आम्ही काम करणार आहे. यांचेच महाशय फायबर टॉयलेटचा घोटाळा झाला होता, त्यामध्ये आरोपी सुद्धा यांचे महाशय बनलेले आहे, जे आपल्या प्रभागात आताच उमेदवार म्हणून आहे. याच्या व्यतिरिक्त 3 वर्षापासून फायबर टॉयलेट नवीन प्रकारचे बांधण्यात आले 9 ठिकाणी. 2.5 ते 3 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केला, पण यांना उद्घाटनाची वेळ भेटून नाही आली. कदाचित माझी तशी मागणी होती, काल मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, त्यांच्या हातून तरी ते उद्घाटन करून घ्यायला पाहिजे. ते मुत्रीकरांचं ते महिलांच्या कामात आलं असतं. प्रभाग क्रमांक 2 मध्ये यांचे असे काही नगरसेवक होते, जिथे कचरा दिसला गाडी आम्ही बोलवायचो, हे जाऊन तिथे फक्त फोटो काढायचे. त्यांना एक फ्लॅशर नगरसेवक म्हणून त्या प्रभागामध्ये ओळखल्या जाते. आमच्या राजापेठ प्रभागात एकनाथपुरममध्ये 2 लहान बाळांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, वेळोवेळी आंदोलन करून आम्ही केसेस सुद्धा सहन केल्या. तरी हे निष्क्रिय प्रशासन, हे सरकार ऐकायला तयार नाही. हे बहिरं सरकार आहे. आणि आता तुम्हाला अजून सांगतो, आजही यांचे भाजपाचे उमेदवार रस्त्यावर फिरू शकत नाही. ही परिस्थिती आज अमरावती शहरात निर्माण झाली आहे. महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता बसेल, महापौर सुद्धा शिवसेनेचाच बसेल आणि शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर CCTV कॅमेरे आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये लावू आणि स्वच्छता, महिला सुरक्षा आम्ही करू. सर्व गोष्टी या शिवसेना शिंदे गटाकडनं केल्या जाईल. मनपा क्षेत्रात काँग्रेसची एखादी सत्ता आली तर विजन काय राहील ते सांगा. आमचं भयमुक्त अमरावती सगळ्यात पहिला विषय राहील. भयमुक्त अमरावती. हे खून खराबे, लहान मुलांचा ड्रग्स, MD, नशामुक्ती, त्याच्यानंतर कचरा मुक्त शहर. सगळ्यात पहिले तर आम्ही शहरातली सगळ्यात पहिले स्वच्छता करू. आमची अगर पूर्ण एखादी सत्ता आली तर आमचे नगरसेवक सुद्धा आले तर तो त्याच्या प्रभागातून सुरुवात करेल, ती पहिले स्वच्छतेची सुरुवात करेल. आमचे स्थानिक मुद्द्यावरच आमचा भर आहे. हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्याशी काही घेणं देणं नाही. स्थानिक जे सर्वसामान्यांचे मूलभूत गरजा आहे ते आम्ही सर्व पहिले. विकासाचे विजन सांगा तुमचं. आता झालं सांगितलं, विकासाचं विजन म्हणजे स्थानिक जो विषय आहे जे महापालिका अंतर्गत येतात, म्हणजे कचरामुक्त, भयमुक्त अमरावती, त्याच्यानंतर हो, आणि त्यानंतर जे सगळे भूमाफियाच्या घशात ज्या भूखंड घालण्याचे प्रकार आहेत हे थांबवले जातील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय दिला जाईल. आणि टॅक्सचा जो विषय आहे त्यावर सुद्धा चांगली त्याला सुद्धा काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी राहील सत्ता आल्यावर की हा वाढीव टॅक्सचा मुद्दा जितकाच महत्त्वाचा आहे या ठिकाणी गाजतो.
भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून काँग्रेसची सत्ता होती. यांनी कोणते विकास केले, कोणते कामं केले, आणि या 5 वर्षाच्या विकास कामाबद्दल बोलत आहे. सगळ्यात जास्त महानगरपालिकेमध्ये विकास काम भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यामध्ये झालेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आपण विकासाचे मुद्दे देखील जाणून घेतले आहे. नेमकं येणाऱ्या पक्षाचं विजन काय राहणार आहे ते सुद्धा जाणून घेतलं आहे. मात्र आता येत्या 15 तारखेला अमरावतीची जनता नेमका कोणाच्या बाजूने कौल देते हेच बघावं लागणार आहे. कारण की तुतारी वाजते की पंजा हात वार काढते की हत्ती चालतोय की मशाल पेटते हेच बघावं लागणार आहे. नेमकं येत्या 15 तारखेला अमरावती महानगरपालिकेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने बघणार आहे हेच आपल्याला या ठिकाणी बघणार आहे.